कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी आपल्या या कथेचा मागचा भाग नक्की आहे का? तर पुढे प्रीता हसली. भव्या तयार असेल तर तीच तुझी असिस्टंट. तो माझ्याकडे पाहू लागला. मी डोळे मिचकावत म्हणाले, डबल पगार मिळाला तर तयार आहे. आम्ही तिघेही हसलो आणि आमच्या प्रवासाची एक सुंदर सुरुवात झाली. प्रीता म्हणाली, तुम्हाला अंदाज आहे का या रूममध्ये काय आहे? लॉयरच्या ऑफिसमधून मी डेव्हिडला घरी जायला सांगितलं आणि कॉलेज ऑफिसने सुचवलेल्या दुसऱ्या लॉयरकडे ऑटोने गेले. मला काहीतरी डेव्हिडला न सांगता करायचं होतं, म्हणूनच मी तिथे गेले होते. ते काम पूर्ण झाल्यावर मी डेव्हिडला सांगणार होते. तिथलं माझं काम साधारण 40 मिनिटात पूर्ण झालं. काम आटोपून मी घरी आले. माझ्याकडे असलेल्या चावीने घर उघडलं आणि हॉलमधल्या सोफ्यावर जाऊन पडले. काही मिनिटांतच मला किचनमधून आवाज ऐकू आला, म्हणून मी तिकडे गेले. मी पाहिलं तर डेव्हिड किचनमध्ये हेडफोन लावून काहीतरी बनवत होता. तो यूट्यूबवरून सूचना ऐकत होता आणि त्याप्रमाणे स्वयंपाक करत होता. त्याने ठेवलेल्या वस्तूंवरून मला कळालं की तो चपाती आणि पनीर बटर मसाला बनवत होता. किचनच्या स्लॅबवर गुलाबजामचा बॉक्सही उघडलेला होता. मी किचनच्या दारात उभी राहून त्याच्याकडे बघत होते. टी शर्ट आणि 3/4 शॉर्ट्समध्ये तो नेहमीसारखाच आकर्षक दिसत होता. तो खूप सहज स्वभावाचा आहे. छोट्या गोष्टींना तो कधीच जास्त महत्त्व देत नाही. दुःखात बुडून राहायला त्याला आवडत नाही. तो नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. काही भावना तो जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतो, कारण त्याला फक्त आनंदी राहायचं असतं. म्हणूनच तो माझ्या पूर्ण विरुद्ध आहे. पण मी या विरुद्ध स्वभावाच्या माणसावर कसं प्रेम केलं? पहिल्यांदा भेटल्यापासूनच हे मला आश्चर्य वाटत आलं आहे. तो काहीतरी घेण्यासाठी वळला आणि त्याने मला दारात उभं पाहिलं. अरे भव्या सावंत, तो खूप उत्साहात म्हणाला. मी त्याला पाहून हसले. तू आलीस? ये ये. बघ, मी आज आपल्यासाठी काहीतरी स्पेशल बनवतोय. खूप छान वास येतोय. मी डिशकडे बघत म्हणाले. स्वीट खा. त्याने मला गुलाबजाम दिला. मी एक तुकडा घेतला आणि अर्धा खाल्ला. डेव्हिड म्हणाला, मला वाटलंच नव्हतं की इतक्या लवकर समन्स लेटर येईल. एकदा डिवोर्स झाल्यावर आपण पूर्णपणे आपल्या क्रिएटिव्ह कामावर लक्ष देणार. दोन्ही कुटुंबाचा ताण संपेल आणि आपण आपल्या करिअरमध्ये धमाल करणार. त्याचं बोलणं ऐकून माझ्या घशातला जाम अडकला. म्हणजे हा सगळा आनंद डिवोर्ससाठी आहे? मी पुढे काही खाऊ शकले नाही. काहीही न बोलता भव्या तिच्या रूममध्ये गेली. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पिहूला भेटल्यापासून आज पहिल्यांदाच मी रडत होते. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. मी बेडवर जाऊन पडले. थोडा वेळ लागला मला वास्तव समजायला. तेवढ्यात डेव्हिडने मला हाक मारली. मी डोळे पुसले आणि म्हणाले, येते डेव्हिड, 2 मिनटं. मी फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर आले. त्याने प्लेट्स लावल्या होत्या. मी बसले आणि त्याने माझ्या प्लेटमध्ये 2 चपात्या ठेवल्या. थोडा पनीर बटर मसाला वाढला. तो स्वीट वाढायला आला तेव्हा मी त्याला थांबवलं. तो माझ्यासमोर बसून जेवायला लागला. डेव्हिड डिवॉर्स, जॉब आणि आपल्या पुढच्या स्टोरीबद्दल खूप काही बोलत होता. माझं त्याच्याकडे पूर्ण लक्ष नव्हतं, पण तरीही मी ऐकत होते. फक्त मान हलवत मी माझ्या 2 चपात्या खाल्ल्या. तो 3री चपाती वाढायला आला तेव्हा मी त्याला थांबवलं. पोट भरलं का? त्याने विचारलं. मी हसून म्हणाले, हो, मला थोडं थकल्यासारखं वाटतंय. मी झोपते. आणि मी रूममध्ये गेले. पुन्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बऱ्याच रात्री मी रडत झोपले होते, पण आज इतकं जड वाटत होतं की सहन होत नव्हतं. मी पिहूला कॉल केला. पिहू, मी रडतच म्हणाले, आपल्या पुढच्या भेटीमध्ये आता आपण डॉक्टर पेशंटपेक्षा जास्त मैत्रिणी झालो होतो. भव्या सावंत, सगळं ठीक आहे ना? तिच्या आवाजात काळजी होती. या महिन्याच्या शेवटी आपली पहिली हिअरिंग आहे आणि हा वेडा डेव्हिड मला स्वीट देऊन साजरा करतोय. मी लहान मुलासारखी तक्रार केली. पिहू म्हणाली, तू काही खाल्लंस का? मी कॉलवरच होकार दिला. पिहू म्हणाली, छान. आपल्या शेवटच्या भेटीत मी तुला एक हलकी स्पिलिंग टॅबलेट दिली होती. ती एक घे आणि शांतपणे झोप. उद्या सकाळी आपण भेटू. प्रीता म्हणाली, गाईज, तुम्हाला अंदाज आहे का या रूममध्ये काय आहे? तिचं बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं आणि त्या सेटअपकडे बघून मी थक्क झाले. पिहू, तर त्या छोट्या कागदांवर काय होतं? काल रात्री पिहूने सांगितल्याप्रमाणे मी स्लीपिंग पिल घेतली.
आणि आज सकाळी मी तिला भेटायला आले. मी तिला माझ्या पहिल्या दिवसाच्या कामाचा अनुभव सांगत होते. मी हसले आणि पुढे सांगायला सुरुवात केली. तर प्रीथा म्हणाली, चला गाईज, एक एक कागद उचला, बघूया त्यात काय आहे. मला उत्सुकता आवरली नाही आणि मी त्या ढिगाऱ्यातून एक कागद उचलला. मी हे उघडू का? प्रीथा, हो नक्की. मी तो कागद उघडला आणि त्यावर लिहिलेलं वाचलं. नदी. प्रीथा म्हणते, छान. डेव्हिड, आता तुझी पाळी. त्याने तिथे लटकत असलेल्या दोरीवरून एक कागद घेतला आणि त्यावर लिहिलं होतं हॉरर. प्रीथा म्हणते, बरं, हा तुमचा पहिल्या दिवसाचा टास्क आहे. नदी हा प्लॉट आहे आणि हॉरर हा जॉनर. नीट विचार करा आणि एक स्टोरी स्क्रिप्ट करा. मी तुम्हाला 1 तास वेळ देते. तुम्ही इथे किंवा बाहेर कुठेही बसू शकता. शॉर्ट स्टोरी किंवा कादंबरीसारखी काहीही करू शकता. ऑल द बेस्ट. हा लेवल 1 आहे. हे पास झाला तर लेवल 2 मध्ये जाल. 1 तासानंतर भेटू. पिहू म्हणते, एकाच ठिकाणी काम आणि मजा. वा, मग तुम्ही त्या टॉपिकवर काय केलं? प्रीथा रूममधून बाहेर गेली आणि आम्ही तिथेच बसलो. मी विचार करत होते काय करावं. डेव्हिड म्हणाला, हँड्स ऑफ द रिव्हर. आपण स्टोरीचं नाव असं ठेवूया. मी लगेच एक कागद घेतला आणि त्याला न सांगता त्याची मदत करायला सुरुवात केली. मी शीर्षक लिहिलं, हँड्स ऑफ द रिव्हर. भव्या सावंत. आपण असं दाखवू शकतो की सूर्यास्तानंतरच नदी भुताटकीसारखी वागते. दिवसा ती अगदी शांत असते. डेव्हिड, छान, मग स्टोरी सुरू करूया. भव्या सावंत म्हणते, त्या सकाळी सूर्य सुंदर उगवला. आकाशातील अंधार हळूहळू कमी होत गेला आणि लालसर सूर्य वर येऊ लागला. तो दृश्य खूपच सुंदर होतं. पक्ष्यांनी आपल्या गोड आवाजांनी आपली परिस्थिती दाखवली. गाई म्हशी आपल्या मालकांना शेतीत मदत करत होत्या. हळूहळू एकामागून एक आवाज येऊ लागले आणि सगळे आवाज हवेत मिसळले. दूध, फुलं, भाजी विकणारे, शाळेत धावणारी मुलं, दुधासाठी रडणारी बाळं, वृद्धांचा खोकला. मी इथे थांबले आणि डेव्हिडकडे पाहिलं. तो गालावर हात ठेवून माझी स्टोरी ऐकत होता. डेव्हिड म्हणाला, शाळेत धावणारी मुलं, हे बदलून खेळायला धावणारी मुलं असं कर. मला ते योग्य वाटलं आणि मी ते बदललं. डेव्हिड, हे गाव 2 पर्वतांच्या मध्ये आहे. त्या गावातून एक नदी वाहते आणि दोन्ही पर्वतांना जोडते. तिथे ना वीज आहे ना इंटरनेट. तो असा काळ आहे जेव्हा लोक निसर्गासोबत जगत होते. ते सूर्यासोबत उठायचे आणि सूर्यासोबत झोपायचे. मी डेव्हिडने सांगितल्याप्रमाणे लिहून घेतलं. भव्या सावंत म्हणते, गणेश नावाचा एक शेतकरी आहे. तो नदीतून मासे पकडून नदीकाठावर विकतो. फार कमी लोकांना मासेमारी येते आणि त्यात गणेश खूप पारंगत आहे. लोक त्याच्याकडूनच मासे घ्यायला पसंत करतात कारण तो नेहमी ताजे मासे देतो. इतर लोक मासे पकडून पाण्याशिवाय साठवतात. पण गणेश मासे पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवतो, त्यामुळे तो विकेपर्यंत ते जिवंत राहतात. डेव्हिड म्हणतो, एक दिवस सूर्यास्ताच्या वेळी गणेशने सगळे मासे विकले आणि तो नदीकाठ सोडून जाणार होता. तेव्हा त्याने काहीतरी पाहिलं. भव्या सावंत म्हणते, त्याने पाहिलं की नदीचं पाणी हळूहळू वाढत होतं आणि त्या पाण्यात खूप मासे दिसत होते. डेव्हिड म्हणतो, सूर्यास्त जवळ येताच गावातील सगळे लोक आपलं काम संपवून घरी गेले. फक्त गणेश नदीकाठी थांबला होता. भव्या सावंत म्हणते, आकाशात सूर्यास्त लाल दिसत होता. फक्त गणेश बाहेर होता. नदीत इतके मासे पाहून त्याला वाटलं की तो अजून मासे पकडू शकतो आणि उद्या सकाळी विकून जास्त पैसे कमवू शकतो. त्याला नवीन जाळं घ्यायचं होतं, म्हणून त्याने ही संधी वापरायचं ठरवलं. डेव्हिड म्हणतो, त्याने जाळं नदीत टाकायला सुरुवात केली. वारा हळूहळू वाढू लागला आणि जोरात वाहू लागला. जोरदार वाऱ्यामुळे गणेशला काहीच नीट दिसत नव्हतं. भव्या सावंत म्हणते, आश्चर्य म्हणजे नदीत इतके मासे असूनही त्याच्या जाळ्यात एकही मासा अडकत नव्हता. डेव्हिड म्हणतो, तो प्रयत्न करत राहिला पण शेवटी थकून रिकाम्या हाताने घरी परतला. तो नदीपासून दूर जाऊ लागला तसा वारा पुन्हा हळूहळू शांत झाला. भव्या सावंत म्हणते, नदीतील मासे अचानक गायब झाले आणि पाणी पुन्हा सामान्य झालं. डेव्हिड म्हणतो, पुढच्या दिवशी तेवढ्यात प्रीथा दार उघडून आत आली. गाईज, कसं चाललंय? भव्या सावंत म्हणते, आम्ही स्टोरी लिहितोय. प्रीथा म्हणते, मी बघू का? डेव्हिड म्हणतो, हो नक्की. त्याने माझ्याकडून पेपर्स घेतले आणि तिला दिले. प्रीथा वाचताना तिच्या डोळ्यांची हालचाल डावीकडून उजवीकडे होत होती. शेवटच्या ओळी वाचताना तिच्या भुवया वर गेल्या. बहुतेक त्या वाऱ्याच्या आणि गायब झालेल्या माशांच्या भागामुळे असेल. पिहू म्हणते, मग पुढे काय झालं? गणेशने दुसऱ्या दिवशी पुन्हा मासे पकडायचा प्रयत्न केला का?
भव्या सावंत म्हणते, आम्ही ती स्टोरी पूर्णच केली नाही. मी हसत म्हणाले. पिहू म्हणते, का? प्रीताने आम्हाला त्याआधीच लेव्हल 2ला पाठवलं. पिहू म्हणते, पण लेखकाला स्टोरी अर्धवट सोडायला आवडत नाही ना, मग तू ती पूर्ण का केली नाहीस? भव्या सावंत म्हणते, तू बरोबर आहेस. लेखकाला स्टोरी अर्धवट सोडायला आवडत नाही, पण कल्पनाशक्तीने जगणारा माणूस तसं करतो. पिहू म्हणते, म्हणजे डेव्हिड? भव्या सावंत म्हणते, हो. मी त्याला ही स्टोरी आणि आपण मिळून केलेल्या इतर अनेक स्टोरी पूर्ण करायला अनेकदा सांगितलं, पण तो त्याच्या इतर कल्पनांमध्ये व्यस्त असतो. तो सतत नवीन नवीन आयडिया तयार करतो. प्रॉब्लेम हा आहे की त्या कुठेही लिहून ठेवल्या जात नाहीत. पिहू म्हणते, मग तू स्वतः स्टोरी पूर्ण का केली नाहीस? भव्या सावंत म्हणते, कारण ही आमची दोघांची स्टोरी आहे. मला ती एकटीने पूर्ण करायची नव्हती. मला दोघांचाही सहभाग हवा होता. पिहू म्हणते, समजलं. पण कल्पना फक्त मनात ठेवण्याचा उपयोग काय, जर ती कुठे लिहिलीच नाही तर? भव्या सावंत म्हणते, हा प्रश्न मी एकदा डेव्हिडला विचारला होता आणि त्यानंतरच आम्ही क्रिएटिव्ह माइंड्स ही कल्पना आणली. पिहू म्हणते, हे क्रिएटिव्ह माइंड्स काय आहे? मी आणि डेव्हिड, आम्ही दोघं अनेक वर्ष पेनिबमध्ये काम केलं. तिथे आम्ही खूप काही शिकलो. लेखनाच्या स्ट्रॅटेजीज, आयडिया कशा तयार करायच्या, त्या कशा मांडायच्या, पुस्तक कसं पब्लिश करायचं, प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि अजून बरंच काही. तिथेच आम्हाला आमच्या प्रोफेशनबद्दल खूप शिकायला मिळालं. आम्हाला आमचं काम खूप आवडत होतं, त्यामुळेच आम्ही अजून शिकत गेलो. पिहू माझं बोलणं हसत ऐकत होती. एक दिवस मी डेव्हिडला विचारलं, फक्त मनात असलेल्या आयडियांचा उपयोग काय, जर त्या कुठे लिहिल्याच नाहीत तर? आपण मेलो तर आपल्या आयडियाही आपल्यासोबतच मरतील आणि या जगात आपलं काही चिन्ह राहणार नाही. पिहू म्हणते, तू बरोबर आहेस. डेव्हिड शांतपणे भव्या सावंतचं बोलणं ऐकत होता. त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो पूर्णपणे शांत झाला. भव्या सावंतने काही चुकीचं बोललं नव्हतं, तरी तिच्या मनात एक विचित्र अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्या दिवसापासून ती हळूहळू स्वतःच्या आणि डेव्हिडच्या स्वभावाच्या मध्ये अडकायला लागली. पिहूने कुतूहलाने विचारलं, म्हणजे थोडं स्पष्ट सांगशील? भव्या सावंतने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे सांगू लागली. तिला नेहमी असं वाटायचं की डेव्हिडने परफेक्ट व्हावं. त्याने त्याच्या कथा पूर्ण कराव्यात. त्याच्या प्रत्येक कल्पनेला योग्य प्लॅटफॉर्म मिळावा. त्या लोकांसमोर याव्यात आणि तो अधिकाधिक चमकावा. तिची इच्छा फक्त एवढीच होती. पण डेव्हिडचा स्वभाव पूर्णपणे वेगळा होता. त्याला फक्त कल्पना करायला आवडायचं. सतत नवीन कॉन्सेप्ट्स तयार करायचे, पण त्याच्याकडे त्या कल्पनांना साठवून ठेवण्याची सवय नव्हती. भव्या सावंतने पुढे सांगितलं, जर आपण त्याला 2 दिवसांपूर्वीचा एखादा कॉन्सेप्ट विचारला तर त्याला आठवतही नाही, कारण तो कुठेच लिहिलेला नसतो. त्याच्या मनात इतक्या कल्पना असतात की त्या गर्दीत तो जुन्या कल्पना हरवून बसतो. ती थोडी थांबली आणि तिच्या आवाजात हलकी वेदना उमटली. मग 2 दिवसांपूर्वी केलेल्या त्या मेहनतीचा उपयोग काय? सगळंच वाया जातं. पिहूने समजून घेत मान हलवली. हां, समजलं. भव्या सावंत हळू आवाजात म्हणाली, जरी मी बरोबर असले तरी डेव्हिडचा उदास चेहरा मला सहन होत नाही. मला तो नेहमी हसत असलेला पाहायचा आहे. पिहू हलकसं हसली आणि म्हणाली, खूप गोड आहेस तू. पण मग त्याने तुझ्या त्या प्रश्नाला काय उत्तर दिलं? आणि हे क्रिएटिव्ह माइंड्स नेमकं काय आहे? भव्याच्या डोळ्यात पुन्हा एक आठवण चमकून गेली आणि ती त्या क्षणात हरवून गेली. त्या 2 वर्षांच्या त्यांच्या पेनिब आयुष्यात भव्या सावंत आणि डेव्हिड यांनी त्यांच्या आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर केली होती. त्यांच्या नात्यात काहीही लपवाछपवी नव्हती. शाळेच्या दिवसांपासून कुटुंब, मित्र, क्रशेस, सिनेमा स्टार्स, खाण्याच्या आवडी सगळं त्यांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने शेअर केलं होतं. त्यांच्या नात्याचं खरं सौंदर्य हे होतं की ते साधे मित्र नव्हते. ते एकमेकांचे आरसे होते. ते 2 विरुद्ध ध्रुव होते, पण तरीही एकत्र राहायला त्यांना खूप आवडायचं. ते फक्त चांगल्या गोष्टीच नाही तर त्यांच्या आयुष्यातील वाईट काळ आणि त्यांच्या स्वभावातील कमतरताही एकमेकांशी शेअर करत होते. जेव्हा एखाद्याचा स्वभाव दुसऱ्याशी जुळत नसे तेव्हा ते त्याला वाईट म्हणत, पण त्यात काही वैयक्तिक घेत नव्हते. डेव्हिड सहज कोणावर विश्वास ठेवणारा नव्हता. त्याच्या भूतकाळातील अनुभवांमुळे त्याला कोणावर विश्वास ठेवायला वेळ लागत असे. पण भव्या सावंतसोबत सगळं आपोआप जुळून आलं होतं.
त्यांनी कधीही एकमेकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला नाही. ते जसे होते तसेच राहिले आणि त्याच गोष्टीने त्यांना एकमेकांच्या आणखी जवळ आणलं. भव्या सावंत त्याला नेहमी सल्ला द्यायची, परफेक्ट बन, तुझ्या गोष्टी पूर्ण कर, आयुष्यात ध्येय ठेव आणि ते साध्य कर. तर डेव्हिड तिला माणसांचा स्वभाव आणि विज्ञानाचं स्वरूप समजावून सांगायचा. त्याचा दृष्टिकोन पाहून भव्या सावंतने लोकांना जज करणं बंद केलं. एखाद्या गुन्हेगाराचंही स्वतःचं एक मत असतं हे ती त्याच्याकडून शिकली होती. तो तिच्या कठीण काळात तिच्यासोबत ठामपणे उभा राहिला. त्याने तिला नेहमी प्रोत्साहन दिलं. एका मुलीच्या मनाला स्पर्श करायला एखाद्या पुरुषात काळजी आणि प्रामाणिकपणा असणं गरजेचं असतं आणि भव्या सावंतने ते दोन्ही गुण डेव्हिडमध्ये पाहिले आणि तिथेच ती त्याच्यावर प्रेम करू लागली. एकदा भव्याने त्याला विचारलं की फक्त कल्पना करून काय उपयोग जर ती कुठेही साठवून ठेवली नाही तर? त्या प्रश्नानंतर डेव्हिड एक दिवस पूर्ण शांत राहिला. त्याने तिच्याशी जास्त बोललाच नाही. त्याच्या त्या शांततेने भव्याच्या मनात भीती निर्माण झाली. तिने काही चुकीचं तर बोललं नाही ना? खरं तर त्यांच्या नात्यात मर्यादा असं काही नव्हतंच. तरीही त्याच्या शांततेने तिला अकालनीय भीती वाटू लागली. ते दोघं जवळजवळ दिवसाला 14 तास बोलायचे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त बोलणं बोलणं आणि बोलणंच. ते सगळ्याच विषयांवर बोलायचे, फक्त एक गोष्ट सोडून, इंटिमसी. कारण ती गोष्ट त्यांच्या नात्याच्या चौकटीत बसत नव्हती. ते एकमेकांना चिडवायचे, मस्करी करायचे. भव्या सावंतच्या आयुष्यात तिला इतकं कोणीच चिडवलं नव्हतं आणि तिनेही कधी कोणाला तसं करू दिलं नव्हतं. ती नेहमी परफेक्ट राहायची. रात्री 11 वाजता झोपायचा तिचा नियम होता, पण 10:59 वाजता डेव्हिडचा फोन यायचाच. तो काहीतरी विचित्र प्रश्न विचारून तिला 12 किंवा 1 वाजेपर्यंत गुंतवून ठेवायचा आणि शेवटी हसत म्हणायचा की त्याने तिची झोप पुन्हा बिघडवली. पण त्याचं ते हसू आणि तो स्वतः तिला खूप निरागस वाटायचा. या सगळ्या गोष्टींमुळे भव्याचं त्याच्यावरचं प्रेम वाढत गेलं. ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती, पण त्याच्याकडून तसं काहीच नव्हतं. एक दिवसाच्या त्या शांततेनंतर दुसऱ्या दिवशी डेव्हिडने तिला फोन केला. भव्या सावंत. त्याचा आवाज ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. जवळजवळ 19 तास तो तिच्याशी बोलला नव्हता आणि ते ती सहन करू शकली नव्हती. पण तिने स्वतःला सावरलं, त्याच्यासमोर अश्रू येऊ नयेत म्हणून. भव्या सावंत, थँक्यू. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. डेव्हिड म्हणाला, जर तू तो प्रश्न विचारला नसतास तर मला ही आयडिया सुचली नसती. काय आयडिया? ती घाबरलेल्या आवाजात विचारू लागली. तिच्या मनात अनेक विचार एकाच वेळी धावू लागले. तो नोकरी सोडणार आहे का? मैत्री संपवणार आहे का? कुठेतरी दूर जाणार आहे का? डेव्हिडने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला, पण त्यासाठी मला तुझा पूर्ण सपोर्ट हवा आहे. तू माझ्यासोबत उभी राहिली पाहिजेस, मला गाईड केलंच पाहिजे. तिने एक खोल श्वास घेतला. तिच्या मनावरचा ताण थोडासा हलका झाला. तुझ्यासाठी काहीही. मला सांग, मला काय करायचं आहे? भव्या सावंत म्हणाली. डेव्हिड शांतपणे म्हणाला, मला खात्री आहे तुला या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही. तू माझ्यासोबत राहा, मला मार्गदर्शन कर आणि मला यश मिळवायला मदत कर. भव्या थोडी थांबली आणि म्हणाली, पण आधी तुझा प्लॅन तरी सांग. डेव्हिड तिच्याकडे पाहत म्हणाला, भव्या सावंत, ही नोकरी सोड. पिहूने आश्चर्यचकित आवाजात विचारलं, त्याने तुला नोकरी सोडायला सांगितलं? भव्या सावंताने हलकंसं असं होकारार्थी मान हलवली. पिहू पुन्हा म्हणाली, मग तू त्याला काय उत्तर दिलंस? भव्या सावंत शांतपणे म्हणाली, तो माझा डेव्हिड आहे. त्याने सांगितलं आणि मी नाही कसं म्हणणार? मी त्याच दिवशी नोकरी सोडली. पिहूने डोळे मोठे करत हसत म्हटलं, प्रेमाचं वेड. भव्या सावंत फक्त हसले. पिहू पुन्हा विचारू लागली, मग तू त्याचा पूर्ण प्लॅन विचारून नंतर नोकरी सोडलीस का? आधी सोडलीस आणि मग विचारलंस? भव्या सावंत थोड्या ठाम आवाजात म्हणाली, माझं करिअर म्हणजे माझं प्रोफेशन आणि डेव्हिड म्हणजे माझं आयुष्य. मी एकासाठी दुसरं कधीच सोडू शकत नाही. म्हणून मी आधी त्याचा पूर्ण प्लॅन समजून घेतला आणि मगच निर्णय घेतला. पिहू हसत म्हणाली, तू वेडी नाहीस, स्मार्ट आहेस. भव्या सावंत पुन्हा हसले. पिहूने उत्सुकतेने विचारलं, मग त्याचा प्लॅन काय होता? भव्या सांगू लागली, पेनिपमध्ये आपण फक्त कथा लिहायचो.
बुक्स आणि ऑनलाईन ब्लॉग्सच्या स्वरूपात. पण डेव्हिडला त्यापेक्षा खूप काही करायचं होतं. त्याच्या कल्पनाशक्तीला फक्त त्या चौकटीत बसवणं शक्य नव्हतं. त्याला त्याच्या कल्पना वेगवेगळ्या स्वरूपात मांडायच्या होत्या, जसं की कार्टून्स, मेसेज असलेले फोटो, शॉर्ट स्टोरीज, ड्रॉइंग्स आणि बुक्स. पिहू थोडी विचारात पडत म्हणाली, पण हे फक्त 2 लोकांनी करणं सोपं नाही ना? भव्या म्हणाली, हो, पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षक असतील. काहींना वाचायला आवडतं, काहींना पाहायला, तर काहींना चित्रकला आवडते. पिहूने मान डोलावली. बरोबर आहे. भव्या सावंत पुढे म्हणाली, म्हणून आम्ही सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना टार्गेट करायचं ठरवलं. पिहूने थोड्या काळजीच्या सुरात विचारलं, पण हे फेल झालं तर तुझ्या करिअरसाठी खूप मोठा धोका नाही का? भव्या सावंत हसत म्हणाली, हो, हा खूप मोठा धोका होता. पण डेव्हिडवर असलेल्या विश्वासासाठी मला हा प्रयत्न करायचाच होता. जरी आम्ही अपयशी झालो तरी आम्ही आमच्या आवडीसाठी प्रयत्न करत होतो आणि तेव्हा आम्ही फक्त 23 वर्षांचे होतो. फेल झालो तरी पुन्हा सुरुवात करू शकत होतो. पिहूने मान डोलावत म्हटलं, हं, मग पुढे? भव्या सावंत सांगू लागली, पेरिबमध्ये नोटीस पिरियड नव्हता. त्यांच्या नियमांनुसार त्यांनी आमचं नीट ऐकलं. काही वेळ विचार करून त्यांनी आम्हाला एक अट सांगितली. पिहूने उत्सुकतेने विचारलं, काय अट? भव्या म्हणाली, त्यांच्यासोबत टायअप करायचा. पिहू आनंदाने म्हणाली, वा, म्हणजे तू नोकरी सोडून त्याच ठिकाणी उद्योजक बनलीस? भव्या सावंत हसले. पिहूने पुन्हा विचारलं, मग तुम्ही होकार दिलात का? भव्या सावंत म्हणाली, मी आणि डेव्हिडने काही मिनिटं चर्चा केली. आम्ही 2 महिन्यांचा वेळ मागितला, आमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी, सगळ्या शक्यता तपासण्यासाठी. पिहू लक्षपूर्वक ऐकत होती. त्यांनी मान्य केलं, पण त्यांनी सांगितलं की सुरुवातीला पूर्ण गुंतवणूक आम्हालाच करावी लागेल आणि आमच्या कामाच्या परिणामावरच आम्हाला पैसे मिळतील. ते फक्त आमच्यासाठी प्लॅटफॉर्म देणार होते. भव्या सावंत पुढे म्हणाली, यश मिळालं तर 60% हिस्सा आमचा आणि 40% पेनिपचा. पण जर नुकसान झालं तर सगळं नुकसान आमचंच. पिहू थोडी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, आणि तुम्ही हे मान्य केलं? भव्या शांतपणे म्हणाली, हो, आम्हाला आमच्यावर पूर्ण विश्वास होता. पिहू म्हणाली, खूप रिस्की आहे. हो, भव्या म्हणाली, पण आम्ही आत्मविश्वासाने तो निर्णय घेतला. ती पुढे सांगू लागली, दुसऱ्या दिवसापासून आम्ही एक कॉफी शॉपमध्ये भेटायला लागलो. तिथे बसून आम्ही प्लॅनिंग करायचो. कसं सुरू करायचं, कुठून सुरू करायचं, खूप चर्चा करायचो. पण लवकरच ते ठिकाण आमच्यासाठी योग्य वाटेनासं झालं. मग आम्ही स्वतःचं एक स्पेस शोधायला सुरुवात केली. शेवटी एक छोटंसं ऑफिस घेतलं, एकच रूम असलेलं. तिथे आम्ही आमच्या सोयीनुसार सगळं सेट केलं. टेबल्स, खुर्च्या, भरपूर कागद, लॅपटॉप्स, टॅबलेट्स, स्केचेस, पेन्सिल्स, स्टेन्सिल्स, क्रेयॉन्स आणि अजून बरंच काही. हे सगळं सेट होण्यासाठी जवळजवळ 1 महिना लागला. पिहूने आश्चर्याने विचारलं, क्रेयॉन्स? भव्या सावंत हसत म्हणाली, हो, डेव्हिड अजूनही थोडासा शाडकडी मुलासारखा आहे. त्याला रंग खूप आवडतात. त्यामुळे त्याची ऊर्जा वाढावी म्हणून मी नेहमी कलरिंग बुक्स आणि रंग आणून ठेवायचे. त्यामुळे त्याचं मन फ्रेश व्हायचं आणि त्याला नवीन क्रिएटिव्ह आयडियाज सुचायच्या. पिहू हसत म्हणाली, तू तर त्याची लपलेली असिस्टंटच होतीस. भव्या सावंत हलकंसं हसत म्हणाली, पहिल्या दिवसापासून. पिहूने उत्सुकतेने विचारलं, मग पुढे काय झालं? भव्या सावंतचा चेहरा थोडासा गंभीर झाला आणि ती म्हणाली, तिथेच आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आलं आणि मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे विचार किंवा कृती आपल्याला सतत त्रास देत असतात, तेव्हा त्यावर मात करण्यासाठी एक तंत्र आहे, विरुद्ध विचार. मागच्या भेटीत पिहूने भव्या सावंतला हे तंत्र वापरून पाहायला सांगितलं होतं. त्या रात्री भव्या सावंत घरी एकटीच होती. डेव्हिड बाहेर गेला होता. तो कुठे जातोय, कधी परत येणार हे विचारण्याचीही तिला इच्छा झाली नाही. तिने फक्त त्याला ड्राईव्ह सेफ एवढंच सांगितलं. बाल्कनीतल्या झोक्यावर पाय दुमडून बसून ती आकाशाकडे पाहत होती. काळोख पसरलेला, कोणताही विचार न करता. कधीकधी एकटं राहणंही छान वाटतं. ना प्रेम ना वेदना, फक्त स्वतःसोबत राहणं. त्या दिवशी तिने लवकर झोपायचं ठरवलं होतं, पण त्याआधी तिने विरुद्ध विचार हे तंत्र वापरून पाहायचं ठरवलं. तिच्या मनात एक सुंदर दृश्य उभं राहिलं. शहरातील एक मोठं चर्च, रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं.
पुरुषांनी सूट घातलेले तर महिलांनी साड्या, चुडीदार आणि काहींनी वेस्टर्न ड्रेस परिधान केलेले. काही लोक त्या सुंदर वातावरणाचा आनंद घेत होते तर काही फक्त उपस्थिती लावण्यासाठी आले होते. लहान मुले, तिचे चुलत भाऊ बहिणी चर्चमध्ये इकडे तिकडे धावत खेळत होती. त्यांचा आनंद वेगळाच होता. समोर येशूच्या मूर्तीसमोर डेव्हिड उभा होता. काळ्या सूटमध्ये तो खूपच आकर्षक दिसत होता. त्याचे केस नीट सेट केलेले. त्याचा तो रॉयल लुक पाहून कुणाचंही लक्ष त्याच्याकडे जाईल असं. भव्या सावंत चर्चमध्ये प्रवेश करते, मोठ्या पांढऱ्या फ्रॉकमध्ये. तिच्या चेहऱ्यावर हलकं पांढरं घुंगट आणि मागे लांब पांढरी ओढणी, हातात फुलांचा गुच्छ. ती हळूहळू चालत जाऊन डेव्हिडसमोर उभी राहते. तिचं हृदय जोरात धडधडू लागतं, कारण ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्याच्याशी ती लग्न करणार होती आणि तो तिच्यासमोर उभा होता, एक मोहक हसू घेऊन. फादर बायबलमधील काही वाक्य वाचतात आणि सगळ्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करतात. मग ते डेव्हिडवर पवित्र पाणी शिंपडतात आणि विचारतात, डेव्हिड, तू भव्या सावंतशी लग्न करायला तयार आहेस का? डेव्हिड हसत म्हणतो, हो फादर. फादर त्याच्या कपाळावर चिन्ह करून त्याला आशीर्वाद देतात. मग ते भव्या सावंतकडे वळतात, तिच्यावर पवित्र पाणी शिंपडून विचारतात, मुली, तू डेव्हिडशी लग्न करायला तयार आहेस का? भव्या सावंत डेव्हिडच्या डोळ्यात पाहते. त्याच्या डोळ्यात एक विश्वास दिसतो. तिला वाटतं ती त्याच्या प्रेमात त्याला नक्की पाडेल. ती हसत म्हणते, पूर्ण मनाने फादर. फादर त्यांना आशीर्वाद देतात. मग ते दोघांना अंगठ्या देतात. डी असलेली अंगठी डेव्हिड भव्या सावंतच्या बोटात घालतो आणि ए असलेली अंगठी भव्या सावंत डेव्हिडच्या बोटात घालते. त्यानंतर डेव्हिड तिच्या गळ्यात एक मंगळसूत्र घालतो, ज्यात त्यांचा फोटो असलेला लॉकेट असतं, आणि त्या क्षणी भव्या सावंत डेव्हिडची पत्नी बनते. त्या गोड क्षणाच्या विचारात हरवलेली भव्या सावंत बाल्कनीतून आपल्या बेडरूममध्ये आली, मन शांत केलं आणि त्या सुंदर आठवणींसोबत झोपून गेली. दुसऱ्या दिवशी पिहू हसत म्हणाली, आज तू खूप फ्रेश दिसतेस. भव्या सावंतही हसली आणि म्हणाली, मी विरुद्ध विचार हा मेथड वापरून पाहिला. माझ्या लग्नाचा तो सुंदर दिवस आठवला आणि त्या विचारांसोबत झोपले. पिहू आनंदाने म्हणाली, खूप छान. आता पुढे सांग, ते सगळ्यात मोठं आव्हान काय होतं? भव्या सांगू लागली, आम्ही दोघांनी मिळून आमच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी ग्राउंड वर्क केलं आणि बजेट ठरवलं. आम्ही दोघं सगळं एकटे करू शकत नव्हतो, त्यामुळे काही लोकांना कामावर घ्यायचं ठरवलं आणि पुढे मिळणाऱ्या परिणामानुसार टीम वाढवायची. पिहू लक्षपूर्वक ऐकत होती. आम्ही जे ऑफिस घेतलं होतं ते फक्त आमच्यासाठी पुरेसं होतं, पण जर लोकांना कामावर घ्यायचं असेल तर आणखी सामान घ्यावा लागणार होता. सुरुवातीला 5 लोकांना कामावर घेण्याचं ठरवलं, म्हणजे टेबल, खुर्च्या, लॅपटॉप्स सगळं 5-5 प्रमाणात घ्यावं लागणार होतं. पिहूने मान डोलावली. भव्या पुढे म्हणाली, मग डेव्हिडने सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी त्याच्या वडिलांकडे मदत मागितली आणि त्यांनी एक अट ठेवली. पिहूने उत्सुकतेने विचारलं, काय अट होती? भव्या सावंत शांतपणे सांगू लागली, डेव्हिडच्या वडिलांनी सांगितलं की ते पूर्ण गुंतवणूक करतील, पण त्यासाठी डेव्हिडने लग्न करावं लागेल. पिहू थोडी आश्चर्यचकित झाली, म्हणजे तुम्ही दोघांनी त्या कारणासाठी लग्न केलं? भव्या म्हणाली, डेव्हिडने खूप प्रयत्न केला त्याच्या वडिलांना समजावण्यासाठी, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. त्याचे आजोबा खूप आजारी होते आणि त्यांना डेव्हिडचं लग्न पाहायचं होतं. त्यामुळे त्यांनी हीच संधी घेतली आणि डेव्हिडला या अटीत अडकवलं. पण त्यांनी त्याला एक स्वातंत्र्य दिलं. त्याने स्वतःच्या पसंतीची मुलगी निवडू शकतो. पिहू म्हणाली, हे चांगलं आहे, पण 23 वर्षांचा मुलगा आणि एवढ्या लवकर लग्न, थोडं लवकर नाही का? भव्या सावंत हळू आवाजात म्हणाली, हो, पण परिस्थिती अशीच होती. आमच्याकडे वेळ नव्हता. करिअरमध्ये आम्ही मागे पडू शकत नव्हतो. बाहेरून कर्जही मिळणं कठीण होतं, कारण कोणी आमच्यावर विश्वास ठेवणार नव्हतं, आणि मीही मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यामुळे गुंतवणूक करू शकत नव्हते. ती पुढे म्हणाली, डेव्हिडने मला लग्नासाठी विचारलं नव्हतं. तो फक्त त्याच्या वडिलांवर रागावत होता आणि तेव्हा मीच त्याला लग्नाचा विचार सुचवला. पिहू धक्क्यात म्हणाली, तूच सुचवलंस? भव्या सावंतने मान हलवली. हो, मला वाटलं आम्ही लग्न करूया, 2-3 वर्ष फक्त करिअरवर लक्ष देऊ आणि नंतर वैयक्तिक आयुष्य पाहू. त्याला मी आवडते, त्यामुळे तोही माझ्यासोबत आनंदाने आयुष्य जगेल असं मला वाटलं.
ती थोडी थांबली आणि तिचा आवाज हळूहळू कमी झाला. पण अनपेक्षित असं झालं की त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव ठेवला. हे सांगताना भव्या सावंतच्या डोळ्यांत पाणी आलं. एक अश्रू गालावरून ओघळला. पिहूने तिचा हात हलकेच थोपटला. तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. सॉरी, भव्या सावंत म्हणाली, टिशूने डोळे पुसत. पिहू म्हणाली, ठीक आहे, पण तू त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला विरोध का नाही केला? भव्या सावंत म्हणाली, कारण डेव्हिडने दिलेलं स्पष्टीकरण. पिहूने विचारलं, त्याने काय सांगितलं? भव्या आठवणीत हरवत सांगू लागली, दुसऱ्या दिवशी डेव्हिड माझ्याकडे आला आणि त्याच्या हातात एक कॉन्ट्रॅक्ट होता. त्याने मला तो दिला आणि वाचायला सांगितलं. त्यात लिहिलं होतं, लग्न झाल्यानंतर बिझनेससाठी पैसे मिळाल्यावर आम्ही 6 महिने एकत्र राहायचं आणि त्यानंतर डिवोर्ससाठी अर्ज करून वेगळं व्हायचं. काम मात्र पूर्वीसारखंच चालू ठेवायचं. क्रिएटिव्ह कामातील भागीदारी तशीच राहणार. हे सगळं वाचून मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. हे काय आहे डेव्हिड? भव्याने विचारलं होतं. डेव्हिड म्हणाला होता, भव्या, तू माझ्यासाठी लग्न करायला तयार होत आहेस. हे एक मोठं बलिदान आहे. बलिदान? भव्याचा आवाज रागाने वाढला होता. तो लगेच म्हणाला, अरे नाही, मी चुकीचा शब्द वापरला. माझा अर्थ असा आहे की तू मला मदत करण्यासाठी हे करते आहेस. लग्न प्रेमावर आधारित असावं, पण इथे आपण परिस्थितीमुळे लग्न करतोय. मला तुझं आयुष्य खराब करायचं नाही. डिवोर्सनंतर तू तुझ्या खऱ्या प्रेमाशी लग्न करू शकशील. तुझं खरं प्रेम? भव्याने मनातच उत्तर दिलं होतं, ते तूच आहेस मूर्खा. डेव्हिडला चुकीचे शब्द वापरण्याची सवय होती आणि त्यामुळे भव्याला नेहमी राग यायचा. त्याच्या त्या स्पष्टीकरणावर तिला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळलं नाही. काहीही न बोलता ती तिथून निघून गेली. पिहूने विचारलं, मग तू कसं मान्य केलंस? डेव्हिडने जबरदस्ती केली का? भव्या म्हणाली, नाही, तो कधीच तसं करणार नाही. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा माझ्याकडे आला. मी अजूनही रागात होते. त्याच्याशी बोलले नाही. त्याने माफी मागितली आणि म्हणाला, भव्या, मी तुला जबरदस्ती करत नाही. तुला नाही वाटत असेल तर काही हरकत नाही. मी दुसरे कोणीतरी शोधेन जी या गोष्टीसाठी तयार असेल. मी हे सगळं सांभाळतो. त्याचं शेवटचं वाक्य ऐकून भव्याच्या मनात धक्का बसला. दुसरी कोणीतरी शोधेन? तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले, पण शेवटी एकच प्रश्न उरला. जर ती व्यक्ती चुकीची निघाली तर? जर तिने डेव्हिडचा गैरफायदा घेतला तर? त्याचं आयुष्य बिघडलं तर? ती ते कधीच होऊ देऊ शकत नव्हती. माझ्याकडे 6 महिने आहेत त्याला माझं प्रेम समजावून सांगण्यासाठी. असा विचार करून भव्या सावंताने तो निर्णय घेतला आणि लग्न होण्याआधीच तिने त्या अनौपचारिक डिवोर्स कॉन्ट्रॅक्टवर सही केली. कॉन्ट्रॅक्टवर सही केल्यानंतर भव्या सावंताने डेव्हिडने त्यांच्या दोघांच्या घरी लग्नाबद्दल सांगितलं. डेव्हिडच्या घरच्यांकडून लगेच होकार मिळाला, पण भव्या सावंतच्या आईवडिलांनी सुरुवातीला थोडी हिचकिचाट दाखवली, कारण दोघं वेगवेगळ्या प्रदेशातील होते. तरीही दोघांनी मिळून त्यांना समजावलं आणि शेवटी त्यांचं लग्न ठरलं. डेव्हिडच्या वडिलांना त्यांनी थोडा वेळ मागितला होता लग्न पुढे ढकलण्यासाठी, कारण त्यांना आधी कामावर लक्ष द्यायचं होतं. पण डेव्हिडच्या आजोबांच्या तब्येतीमुळे ते शक्य झालं नाही. तरीही डेव्हिडच्या वडिलांनी त्यांच्या कामासाठी कोरे चेक्स देऊन पूर्ण साथ दिली. त्या कॉन्ट्रॅक्टची गोष्ट फक्त भव्या सावंत आणि डेव्हिडलाच माहिती होती. बाकी सगळ्यांसाठी ते फक्त मित्र होते. आणि आता त्यांनी लग्न केलं होतं. लग्न त्यांच्यासाठी फक्त एक दिवसाचा उत्सव ठरला. सगळ्या रीतिरिवाजांसाठी, फोटोशूटसाठी त्यांनी तो दिवस पूर्ण एन्जॉय केला. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये बसून ते पुन्हा कामाला लागले. एकत्र राहायला लागल्यामुळे त्यांना एकमेकांसोबत जास्त वेळ मिळू लागला. दिवस रात्र कधी जातात हेही त्यांना कळत नव्हतं. सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही त्यांनी पाहणं बंद केलं होतं. ते एकत्र काम करायचे, स्केचेस बनवायचे, जेवण ऑर्डर करायचे आणि एकत्र खायचे. एकमेकांना चिडवायचे, हसायचे, कधीकधी स्वयंपाक करायचे, घर पूर्ण अस्ताव्यस्त करायचे आणि मग एखादा दिवस काढून सगळं साफ करायचे. लग्नानंतरचा पहिला महिना भव्या सावंतसाठी स्वर्गासारखा होता. फक्त ती आणि डेव्हिड, दोघंच. सतत एकत्र, सतत काम, सतत स्वप्न. महिन्याच्या शेवटी त्यांनी त्यांची स्केच वर्क्स तयार केली. भव्या त्या कामात फारशी पारंगत नव्हती, त्यामुळे ती आयडियाज देणं आणि गरजेनुसार सुधारणा करणं हे काम करत होती. त्यांनी 2 लोकांना कामावर घेतलं जे स्केचिंगमध्ये चांगले होते.
त्यांनी मजेशीर पण खोल अर्थ असलेली कामं तयार केली आणि ती पेनीप समोर सादर केली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी कुणालाही निराश केलं नाही. त्यांच्या प्रेझेंटेशननंतर समोरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. 2.5 महिन्यांच्या मेहनतीनंतर, त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजनंतर त्यांच्या स्केचेस पेनीपवर प्रकाशित होऊ लागल्या. त्या क्षणी भव्या सावंतला असं वाटलं जणू त्यांनी एखाद्या बाळाला जन्म दिला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याशी इतकी जोडली जाते की तिला स्वतःचं अस्तित्व, स्वतःची आत्मा मिळते. त्या क्षणी तिला त्यांचं काम त्यांच्या पहिल्या मुलासारखं वाटलं, जे तिने आणि डेव्हिडने मिळून निर्माण केलं होतं. आनंदाने भारावून जाऊन तिने डेव्हिडचा हात हातात घेतला. आपण काहीतरी साध्य केलं. तिच्या मनात तोच विचार होता. मी माझ्या प्रेमासोबत काहीतरी साध्य केलं. तो अनुभव तिला स्वर्गासारखा वाटत होता. पिहू हसत म्हणाली, तुझ्या आवाजातूनच मला तुझा आनंद जाणवतोय. पहिलं यश मिळाल्यानंतर त्यांनी लगेच पुढच्या कल्पनांवर काम सुरू केलं. मध्ये 2 दिवस विश्रांती घेतली आणि पुन्हा नव्या ऊर्जेने कामाला लागले. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासोबत सतत राहणं हे न बोलताही त्या प्रेमाला अधिक गहिरं करतं. भव्या सावंतचं डेव्हिडवरील प्रेम खूप वाढलं होतं आणि ती स्वतःलाच बदलताना जाणवत होती. पिहूने विचारलं, म्हणजे? भव्या थोड्या वेदनेने म्हणाली, मी त्याच्यावर प्रेम करते, पण त्याला सांगू शकत नाही. किती वाईट आहे ना हे. पिहूने शांतपणे मान डोलावली. भव्या पुढे म्हणाली, मला स्वतःबद्दलच वाईट वाटायला लागलं. राग यायला लागला, कारण मी माझं प्रेम व्यक्त करू शकत नव्हते. अनेकदा मी त्याच्याशी प्रेमाबद्दल बोलायचा प्रयत्न केला. त्याला विचारायचे की जर एखादी मुलगी तुला गुपचूप प्रेम करत असेल तर? पिहू उत्सुकतेने विचारते. मग तो काय म्हणायचा? भव्या सावंत हलकसं हसली. तो मोठ्याने हसायचा आणि म्हणायचा, आजचा सगळ्यात मोठा जोक आहे हा. आणि ती मुलगी टेस्टलेस असावी असंही म्हणायचा. त्याचं ते उत्तर भव्या सावंताला आतून वेड लावून जायचं. पिहूने विचारलं, तुझ्या अपेक्षा तुला दुखावतात का? भव्या कळवट हसत म्हणाली, खूप जास्त. पिहू पुन्हा विचारू लागली, तू त्या अपेक्षांवर मात करण्याचा प्रयत्न केलास का? भव्या हळू आवाजात म्हणाली, प्रेमाने भरलेलं मन नेहमी अपेक्षांनी भरलेलं असतं. दूर राहिलं की त्या व्यक्तीचा विचार येत राहतो आणि जवळ राहिलं की अधिक इच्छा निर्माण होतात. त्याचा हात धरावासा वाटतो. तो कायमचा माझाच असावा असं वाटतं. त्याचा प्रत्येक क्षण माझ्यासोबत असावा असं वाटतं. त्याचं सगळंच माझं असावं असं वाटतं. पिहू शांतपणे म्हणाली, समजतंय. भव्या सावंत पुढे म्हणाली, काही गोष्टी नकळत मला दुखावतात. त्यात त्याची काहीच चूक नसते. ही सगळी माझ्या प्रेमाची आणि माझ्या भावना सांभाळता न येण्याची समस्या आहे. पिहूने विचारलं, जसं? भव्या सावंत थोडी थांबली आणि म्हणाली, त्याचा वाढदिवस. लग्नानंतरचा तो त्याचा पहिलाच वाढदिवस होता. मागील 2 वर्षात त्याच्या वाढदिवसाच्या रात्री ते दोघं खूप बोलायचे. जवळजवळ पूर्ण रात्र जागून हसत खेळत एकमेकांना पूर्ण वेळ देत. आता पहिल्यांदाच ते त्याच्या वाढदिवशी एकत्र राहणार होते. म्हणूनच भव्या सावंतने ठरवलं होतं की हा दिवस इतका खास करायचा की तो दोघांच्या आयुष्यात कायम लक्षात राहील. तिने त्याच्या आवडीचा ब्लॅक फॉरेस्ट केक मागवला होता. काही सुंदर कोट्स लिहिले होते. तो तिच्यासाठी किती खास आहे, त्यांचा नात्याचा प्रवास कसा झाला हे सगळं. त्याला आवडणाऱ्या काही अँटिक गिफ्ट्सही तिने घेतल्या होत्या. सगळं काही तिने बाल्कनीमध्ये लपवून ठेवलं होतं. मध्यरात्री चंद्र ताऱ्यांच्या साक्षीने त्याला सरप्राईज द्यायचं म्हणून. भव्या सावंतच्या चेहऱ्यावर एक कडू स्मित उमटलं. त्या क्षणांची वेदना अजूनही तिच्या मनात जिवंत होती. काही वेळा वेदना जखमा बनून आयुष्यभर सोबत राहतात. सगळं तयार करून ती त्याची वाट पाहत होती. सुमारे 11:30 वाजता तो बाहेर आला. फोनवर कोणाशी तरी बोलत होता. थोड्याच वेळात तिला समजलं, तो बाळू होता. दोघांचं बोलणं संपायचं नाव घेत नव्हतं. घड्याळाच्या प्रत्येक टिकटिकसोबत तिचं हृदय अधिकच धडधडू लागलं. कुणाला वाटेल, वाढदिवसच तर आहे, कधीही शुभेच्छा देता येतात. मग पहिली शुभेच्छा इतकी महत्त्वाची का? पण भव्या सावंतसाठी ते खास होतं. तिला वाटत होतं ती त्याच्यासाठी खास आहे आणि पहिली शुभेच्छा तिच्याकडूनच यायला हवी. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते आणि ही तिची होती.
ती स्वतः कुणालाही 12 वाजता शुभेच्छा देत नसे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी खास असतं आणि पहिली शुभेच्छा त्या खास व्यक्तीकडूनच यावी असं प्रत्येकाला वाटतं. 11:59 झाले, पण त्याचा कॉल संपत नव्हता. शेवटी तिला राहवलं नाही, तिने त्याला हाक मारली. डेव्हिड. तो फोनवर बोलतच तिच्या शेजारी येऊन बसला. तो अजूनही कॉलवर असतानाही तिला वाटलं ती त्याला शुभेच्छा देईल आणि मग नंतर गिफ्ट्स देऊ. पण तिच्या मनात एकच गोष्ट होती, पहिली शुभेच्छा तिच्याकडूनच असावी. तिने त्याचा हात हलकेच हातात घेतला आणि ती काही बोलणार इतक्यात तिने त्याचा आवाज ऐकला. थँक्यू बाळूभाऊ, तू मला पहिली विश दिलीस. त्या एका वाक्याने तिच्या मनावर जणू काही जोरदार आघात झाला. हृदय जड झाल्यासारखं वाटू लागलं. काही क्षण ती पूर्णपणे हरवून गेली. डेव्हिडला तर हेही कळलं नाही की ती त्याचा हात धरून बसली आहे. तो अजूनही फोनवरच गुंतलेला होता. हळूहळू तिने त्याचा हात सोडला आणि शांतपणे बाल्कनीत जाऊन उभी राहिली. ती आकाशाकडे निर्विकारपणे पाहत राहिली आणि तिच्या डोळ्यातून एक अश्रू हलकत ओघळला. तिला खूप जोरात रडावंसं, ओरडावंसं वाटत होतं, पण ते शक्य नव्हतं. तिने स्वतःलाच समजावलं, गेल्या वर्षी ती त्याच्यासाठी फक्त एक मैत्रीण होती आणि यावर्षी देखील कदाचित तशीच आहे. कदाचित फक्त एक रूम शेअर करणारी मैत्रीण, त्यापेक्षा काहीच नाही. अशा वेळी त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे, हे तिला कळत होतं. पण तिचं निरागस, प्रेमाने भरलेलं मन हे मान्य करायला तयार नव्हतं. ते हळहळत होतं, रडत होतं. किती वेळ ती तिथे उभी होती तिलाच माहीत नव्हतं. भव्या. डेव्हिडने हाक मारली. ती भानावर आली, पटकन डोळे पुसले आणि त्याच्याकडे वळली. तो तिच्या शेजारी उभा राहून आकाशाकडे पाहत हसत म्हणाला, आज किती सुंदर दिसतंय ना, किती तारे दिसतायत. आज त्याचा वाढदिवस होता. ती काही बिघडवू इच्छित नव्हती. मनावर दगड ठेवून चेहऱ्यावर हसू आणत ती म्हणाली, हॅपी बर्थडे डेव्हिड. तो तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, बाळूभावाने मला पहिली विश केली, म्हणूनच तो अर्धा तास आधी फोन करून बोलत होता. ती फक्त हसत मान हलवते. डेव्हिड पुढे म्हणाला, आपण किती जवळचे आहोत आणि एकमेकांची किती काळजी घेतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अशा छोट्या गोष्टींचा आपण विचार करत नाही. भव्या मात्र शांतपणे उभी राहिली. तिच्या मनात मात्र हजारो भावना उसळत होत्या. डेव्हिडने फक्त एवढंच म्हटलं होतं, आपल्यामध्ये कोणत्याही फॉर्मॅलिटीज नाहीत. पिहूने विचारलं, तुला वाईट वाटलं का? भव्या सावंत फक्त हसली. कधीकधी हसू हे आनंद दाखवण्यासाठी नसतं, त्या आतल्या वेदना लपवण्यासाठी असतं. पिहूने पुन्हा विचारलं, तू त्याला तुझं दुःख सांगितलंस का? भव्याने नकारार्थी मान हलवली. का? भव्या सावंत शांतपणे म्हणाली, कारण तो डेव्हिडचा वाढदिवस होता. त्या दिवशी मी त्याला कसं दुखावू शकले असते? वेडी आहेस तू, पिहू म्हणाली. भव्या पुन्हा हलकंसं हसली. मग पुढे काय केलंस? भव्या सांगू लागली. तिने त्याला सरप्राईज गिफ्ट्स दिल्या. दोघांनी मिळून केक कापला. तिने त्याच्यासाठी लिहिलेले मेसेज नोट्सही दिले. त्याला अँटिक गिफ्ट्स जास्त आवडल्या. मेसेज नोट्स वाचून तो फक्त हसला, पण काही खास प्रतिक्रिया दिली नाही. पिहूने उत्सुकतेने विचारलं, त्या मेसेजमध्ये काय लिहिलं होतं? आहेत का तुझ्याकडे? भव्याने मान हलवली आणि मोबाईलमध्ये तिला दाखवलं. मला तुझ्या हसण्याचं कारण व्हायचं आहे. मला तुझ्या आनंदाचा भाग व्हायचा आहे. मला तुझ्या प्रत्येक क्षणाचा आनंद व्हायचा आहे. पिहू हसत म्हणाली, मला समजतंय. डेव्हिडच तुझं सगळं सुख आहे. तू प्रत्यक्षपणे त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं आहेस. भव्या फक्त हसली. मग पुढे? त्या रात्री दोघंही हॉलमधल्या सोफ्यावर एकमेकांच्या शेजारी बसून बोलत होते. डेव्हिड तिला बाळूने सांगितलेल्या गोष्टी सांगत होता आणि भव्या त्याच्याकडे हसत बघत होती. त्या क्षणाची आठवण काढताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं. शुद्ध, शांत, आनंदाने भरलेलं, जणू काही दैवीच. पिहू, तुला माहिती आहे का? भव्या अचानक म्हणाली. पिहू हसून म्हणाली, काय? भव्या सावंतच्या डोळ्यात चमक होती. ती शांत, गोड आवाजात म्हणाली, माझं डेव्हिडवरचं प्रेम हे शारीरिक आकर्षण नाही. ते साधं मुलगा मुलगी यांच्यातलं प्रेम नाही. पिहूने विचारलं, मग कसं? भव्या म्हणाली, ते दैवी आहे. दैवी? पिहूने आश्चर्याने विचारलं.
हो पिहू, आम्ही एकमेकांची खूप काळजी घेतो. ती काळजी खूप शुद्ध आहे. ती मनापासून प्रेमाने केलेली आहे. पण हे प्रेम साधन आहे. ही भावना खूप वेगळी आहे आणि तीच माझ्यासाठी प्रेम आहे. भव्या पुढे म्हणाली, माझ्या मनात कधीतरी डेव्हिडशी लग्न करण्याचा विचार आला आणि मी तो केला. पण डेव्हिड, तो खूप निरागस आहे. तो मला प्रेम करतो, माझी काळजी घेतो, पण त्याच्या मनात कोणत्याही अपेक्षा नाहीत. एका दिवसात किमान 200 वेळा तो भव्या म्हणतो. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी मी हवी असते. आम्ही एकमेकांवर खूप अवलंबून आहोत. पिहू हसत म्हणाली, खूप गोड आहे हे. मग पुढे? भव्या थोडी गंभीर झाली. मग काही खास नाही. आम्ही कामात व्यस्त राहिलो. त्याचं पूर्ण लक्ष क्रिएटिव्ह माइंड्स विकसित करण्यावर होतं. मध्येच आपल्या विचारांमध्ये थोडे वाद व्हायचे आणि मला खूप वाईट वाटायचं. मी ते एकटी हाताळू शकत नव्हते. म्हणूनच मी तुझ्याकडे आले. डिवोर्ससाठी अर्ज केला. पुढे समन्स आणि मग औपचारिक घटस्फोट. ती हलकंसं हसत म्हणाली, पण त्या हसण्यात वेदना होती. पिहू गंभीरपणे म्हणाली, भव्या, स्पष्ट सांगते, मला वाटतं तूच सगळं जास्त गुंतागुंतीचं करते आहेस. भव्या शांतपणे तिच्याकडे पाहत राहिली. पिहू पुढे म्हणाली, तू जे काही सांगितलंयस त्यावरून डेव्हिड खूप समजूतदार वाटतो. त्याच्या काही वागण्याने तुला त्रास होतोय. कारण त्याच्या दृष्टीने तू फक्त त्याची जवळची मैत्रीण आहेस. तू त्याची प्रेमिका नाहीस किंवा पत्नीही नाहीस. पिहूचं शेवटचं वाक्य भव्याच्या मनाला जोरात लागलं. सत्य कडू असतं, पण ते सत्यच होतं. भव्याने खोल श्वास घेतला. जणू ती त्या वास्तवाला मान्य करत होती. काही क्षण दोघींमध्ये शांतता पसरली. पिहूने तिला स्वतःच्या विचारांमध्ये हरवायला वेळ दिला. थोड्या वेळाने पिहू म्हणाली, तू त्याला सांगितलं पाहिजे. तुझं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. भव्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली. इतकी हट्टी का आहेस भव्या? एकदा प्रयत्न करून बघ ना. भव्या हळू आवाजात म्हणाली, मला डेव्हिडसोबत राहायचं आहे. जरी त्याचं प्रेम मला मिळालं नाही तरी. पण जर मी माझं प्रेम व्यक्त केलं आणि त्याला ते आवडलं नाही, तर मी त्याला गमावू शकते आणि ते मी कल्पनाही करू शकत नाही. पिहूने विचारलं, मग आयुष्यभर ही वेदना सहन करणार आहेस? भव्या शांतपणे म्हणाली, मी डेव्हिडसाठी काहीही करू शकते. त्याच्या भल्यासाठी काहीही. पण शेवटी मला फक्त त्याच्या शेजारी उभं राहायचं आहे. त्याला मनापासून हसताना पाहण्यासाठी. पिहू तिच्याकडे बघत म्हणाली, तुझ्यासारखी मुलगी मी कधीच पाहिली नाही. भव्या फक्त हसली. पिहू पुढे म्हणाली, तू डेव्हिडची काळजी करतेस आणि मी तुझी. त्यामुळे आता तू माझं ऐकणार आहेस. डेव्हिड हॉलमधून मोठ्याने हाक मारत होता. भव्या, भव्या. भव्या हॉलमध्ये आली. डेव्हिड थोड्या नाराज सुरात म्हणाला, काय करतेस भव्या? आज समन्सचा दिवस आहे. वकिलांनी आपल्याला लवकर यायला सांगितलंय. अजून तू तयारही नाहीस? भव्या शांतपणे म्हणाली, माझी तब्येत थोडी बरी नाही आहे डेव्हिड. मी तयार होऊन येते. तू आधी जा आणि तिथलं काम बघ. डेव्हिड तिच्याजवळ आला. त्याने तिच्या कपाळाला हात लावून ताप तपासला. त्या क्षणी त्याचा सुगंध तिच्या जवळ आला आणि तिचं हृदय एक क्षण थांबल्यासारखं झालं. ती स्तब्ध उभी राहिली. थोडा ताप आहे तुला भव्या? चल. तो तिचा हात धरून तिला डायनिंग टेबलजवळ घेऊन गेला. तिला जेवायला लावलं, औषध दिलं आणि मग काळजीने म्हणाला की ती सुरक्षितपणे कोर्टात यावी. त्याची ती काळजी भव्या सावंताला आतून मोडून टाकत होती. मी कसं करू शकते हे सगळं? तिच्या मनात विचार आला. काहीतरी घशात अडकल्यासारखं झालं. शब्द बाहेर येत नव्हते. डेव्हिड निघायला लागला तेवढ्यात तिने त्याचा हात धरला. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, तू ठीक आहेस ना भव्या? डॉक्टरकडे जाऊया का? भव्याने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हलकंसं हसली. तोही हसला. जर तू ठीक असशील तरच मी जाऊ का? नाहीतर आपण आजचं पुढे ढकलू शकतो. अचानक भव्याने त्याला घट्ट मिठी मारली. डेव्हिड क्षणभर थक्क झाला, कारण त्याने अशी अपेक्षाच केली नव्हती. काही क्षणांनी तो सावरला आणि तिच्या डोक्यावर हलकेच हात फिरवू लागला. ठीक आहेस ना भव्या? भव्या त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी होती. त्याच्या हृदयाची धडधड ऐकत होती. त्या पार्टीच्या दिवशी तिने ती धडधड ऐकली होती आणि आज पुन्हा खूप दिवसांनी ते दोघं इतके जवळ आले होते.
तिला वाटलं हेच ते मधुर संगीत आहे जे तिला आयुष्यभर ऐकायचं आहे. जणू तिच्या सगळ्या वेदना त्या क्षणी नाहीशा होत होत्या. तोच तिच्या वेदनेचं कारण होता आणि तोच तिचं औषधही. तोच तिची भीती होता आणि तोच तिचा आधारही. आजच्या नंतर मी काय करणार? ती विचारात हरवली. दरम्यान डेव्हिडने 2-3 वेळा तिचं नाव घेतलं पण ती काहीच बोलली नाही. मग त्याने तिच्या खांद्याला हलकंसं स्पर्श करून तिला भानावर आणलं. ती अजूनही त्याला मिठी मारूनच होती. हळूच डोकं वर करून तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. ठीक आहेस ना भव्या? त्याने पुन्हा विचारलं. तिने मान हलवून होकार दिला. पुन्हा एकदा त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती त्या धडधडीचा अनुभव घेत राहिली आणि मग अलगद दूर झाली. तू आधी जा डेव्हिड, मी थोड्या वेळात येते. त्याने तिला सांगितलं की निघताना त्याला फोन करावा आणि तो कोर्टासाठी निघून गेला. तो गेल्यावर भव्या सावंत सोफ्यावर बसली. तिने आजूबाजूला घड्याकडे नजर टाकली. आता ती इथे पुन्हा कधीच राहणार नव्हती. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती तिथेच बसून त्या घरातल्या सगळ्या गोड आठवणी आठवत राहिली. सुमारे 15 मिनिटांनी डेव्हिडचा फोन आला, तिची तब्येत विचारायला. इतका गोड का वागतोयस तू डेव्हिड? तिने मनातच स्वतःला प्रश्न विचारला. तिने त्याला उत्तर दिलं आणि कॉल संपवला. तिने डोळे पुसले. तर भक्ती आणि डेव्हिडच्या नात्याचं पुढे काय होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या या कथेचा शेवटचा भाग पाहावा लागेल. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.